नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर तुमचे जे एंड सेम एक्झाम येत आहे आता त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे की तुमचे जे एंड सेमसाठी जे तुमचे युनिट आहेत, युनिट नंबर 3, 4, 5 आणि 6, तर या युनिट वाईज मी काही इम्पॉर्टंट टॉपिक काढलेले आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे तुम्हाला हेल्पफुल राहील आणि त्याच्यावरती कोणकोणते प्रत्येक टॉपिकवरती कोणकोणते PYQs विचारले गेलेले आहेत ते पण मी लिस्ट केलेले आहेत. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, त्यांना खूप हेल्प होईल. ज्यांनी अजून अभ्यास चालू केला नाही किंवा जे आता अभ्यास चालू करणार आहेत आणि त्यांना समजत नाही की कसा अभ्यास करायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप मदतीचा राहील. तर प्रत्येक युनिट मी 3 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक आणि लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघायचे झाले तर युनिट नंबर 3 जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणकोणते येतात तर अल्फा बीटा प्रूनिंगवरती खूप जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर मिनिमॅक्स अल्गोरिदम खूप वेळा विचारला गेलेला आहे. तुम्ही बघू शकता की इथे ब्रॅकेटमध्ये तो किती वेळा रिपीट झालेला आहे ते इथे सांगितलेलं आहे मी. तर हे जे क्वेश्चन्स आहेत हे PYQsमध्ये ऑलरेडी विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही हे टॉपिक वन बाय वन तुम्ही करू शकता आणि त्याच्यावरचे जे हे क्वेश्चन्स आहेत हे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर फक्त एवढं जरी केलं तुम्ही तर एक्झामसाठी ते बस होईल. तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच काय की सगळ्यात जास्त पेपर्समध्ये विचारले गेलेले हे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा आहे तो कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम. तर याच्यावरती पण PYQs बघितले तर 6 वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. तर हे जे 2 एक्झाम्पल हे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करायचे आहेत. त्याच्यानंतर काही थेरी क्वेश्चन्स पण याच्यावरती विचारलेत. त्याच्यानंतर येतं बॅक ट्रॅकिंगवरती आणि क्वीन्सचा जो प्रॉब्लेम आहे याच्यावरती पण क्वेश्चन्स खूप वेळा विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचा जो मॉन्टे कार्लो ट्री सर्च आहे याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे हे जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे सगळ्यात पहिले तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर काही मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजेच काय की 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले असे जे टॉपिक्स आहेत हे मी काढलेले आहेत. जसं की तुम्ही बघू शकता तर इथे 2 गेम आहेत, त्याच्यावरचं जे तुम्हाला डिफरेन्शिएशन विचारलं जातं, कंपॅरिझन, तर हा एक टॉपिक विचारला जातो. त्यानंतर कन्स्ट्रेंट प्रोपोगेशन याच्यामध्ये पण थेरी वगैरे विचारली जाते. त्याच्यानंतर गेम थेरीचा पण एक क्वेश्चन येतो, त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम वगैरे विचारली जाते. त्याच्यानंतर टिक टॅक टोई युजिंग AI याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर ग्राफ आणि मॅप कलरिंग प्रॉब्लेम काय राहतं याच्यावरती पण 2 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर हे असे 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. त्याच्यानंतर येतं लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. जर तुमच्याकडे टाईम असेल तर याच्याबद्दल तुम्ही बघू शकता. तर हे काही असे टॉपिक आहेत तुमच्या सिलेबसमध्ये आहेत पण याच्यावरती कधी क्वेश्चन्स विचारला गेलेला नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक करायचे, त्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक करायचे, त्याच्यानंतर जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्हाला हे कव्हर करायचे आहेत. हे झालं युनिट नंबर 3चं. त्यानंतर युनिट नंबर 4 नॉलेज आहे तुमचं. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक बघायचे झाले तर तुमचं उम्पस वर्ल्ड येतं, त्याच्यानंतर नॉलेज बेस एजंट येतं आणि फर्स्ट ऑर्डर लॉजिक म्हणजेच FOL. तर याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. PYQsमध्ये 5 टाइम्स 5-5 वेळा असे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट झालेले आहेत. तर तुम्हाला हे प्रॉब्लेम जे आहेत, हे क्वेश्चन जे आहेत, हे टॉपिक तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रोपोजिशनल लॉजिक, फर्स्ट ऑर्डर लॉजिक याच्यावरती क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यानंतर इन्फरन्स रूल्स काय काय आहेत त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेत. त्यानंतर सिंटॅक्स सेमॅन्टिक्स ऑफ FOL. तर असे जे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे 6 टोटल टॉपिक आहेत युनिट नंबर 4मध्ये. त्याच्यानंतर मीडियम इम्पॉर्टन्स म्हणजेच काय की 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले असे टॉपिक्स जसे की नॉलेज इंजिनिअरिंग प्रोसेस काय आहे, त्यानंतर नॉलेज रिप्रेझेंटेशन स्ट्रक्चर काय आहे, प्रपोजिशनल थेरम प्रूव्हिंग काय आहे, त्याच्यामध्ये इंटेलमेंट काय आहे, त्यानंतर एजंट्स बेस ऑन प्रोपोजिशनल लॉजिक काय आहे. तर याच्यावरती 1 किंवा 2 वेळा असे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर तुम्हाला हे पण एकदा बघून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये फक्त 2 येतात जे कधी विचारले गेलेले नाहीत सिंगल क्वेश्चन्समध्ये. तर लॉजिकल एजंट आणि इफेक्टिव्ह प्रोपोर्शनल मॉडेल चेकिंग. तर असे हे 2 टॉपिक येतात. त्याच्यानंतर युनिट नंबर 5 येतो तुमचा रिझनिंग. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फॉरवर्ड आणि बॅकवर्ड चेनिंगवरती खूप वेळा क्वेश्चन विचारले, 6 टाइम्स क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. त्याच्यानंतर युनिफिकेशन अल्गोरिदम तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पण 4 वेळा क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर रिझोल्युशनवरती पण खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर असे हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर FOL इंटरफेस येतं.
तर इन्फरन्स येतं. याच्यामध्ये तुम्हाला 4 वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. रिपीट झालेला आहे एकच क्वेश्चन 4 वेळा, म्हणजे अलग अलग PYQजमध्ये. त्यानंतर ऑन्टोलॉजिकल इंजिनिअरिंग तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये पण 3 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे PYQजमध्ये. तर हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याचे हे जे टॉपिक्स आहे याच्यावरती क्वेश्चन विचारायचे खूप जास्त चान्सेस येतात, म्हणून हे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्यानंतरचे मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक येतात नॉलेज रिप्रेझेंटेशन आणि रिझनिंग सिस्टीम काय आहे, त्याच्यानंतर रिझनिंग विथ डिफॉल्ट इन्फॉर्मेशन, कॅटेगरीज आणि ऑब्जेक्ट काय काय आहेत, त्यानंतर प्रिपोजिशनल आणि FOL इन्फरन्सचा डिफरन्स काय आहे, आणि रिझनिंग पॅटर्न्स इन प्रोपोजिशनल लॉजिकमध्ये काय आहे. तर अशा प्रकारे हे मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे फक्त 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत PYQजमध्ये. तर हे पण तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्याच्यानंतर टाईम असेल तर हे टॉपिक तुम्ही करू शकता, जसं की मेंटल ऑब्जेक्ट मॉडल लॉजिक काय आहे, इन्फरन्स इन फर्स्ट ऑर्डर लॉजिक काय असतं, तर हे तुम्ही फक्त एकदा वाचलं तरी होऊन जाईल. त्याच्यानंतर येतं युनिट नंबर 6 लास्टचा युनिट प्लॅनिंग. तर प्लॅनिंगमध्ये तुम्ही बघू शकता की क्लासिकल प्लॅनिंग आणि अल्गोरिदम्स काय काय आहेत त्याच्याबद्दल 5 वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे या टॉपिकवरती. तर काही जे तुमचे जे क्वेश्चन्स राहतात ते डायरेक्ट रिपीट होतात. तुम्ही इथे बघू शकता की हा क्वेश्चन एक्झॅक्ट 3 वेळा रिपीट झालेला आहे, हा 2 वेळा रिपीट झालेला आहे. तर असे जे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. AI कंपोनेंट्स अँड AI आर्किटेक्चर, प्लॅनिंग वगैरे तुम्ही बघू शकता. असे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे तुम्हाला दिसतात. त्यानंतर मीडियम इम्पॉर्टंट टॉपिक पण आहेत. तुम्ही बघू शकता की टोटल इथे 11 असे मीडियम आणि जे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक येतात. त्याच्यानंतरचा आहे तो लिस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स. तर हे 2 टॉपिक येतात लिस्ट इम्पॉर्टंटमध्ये जे कधी विचारले जात नाही. त्याच्यानंतर हे झाले 4 युनिटचं ॲनालिसिस मी तुम्हाला दिलं आहे. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक दिलेले आहेत आणि त्याच्यावरती PYQजवरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले ते मी इथे काढून दिलेले आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे. व्हिडिओ लाईक करायचा आहे आवडला असेल तर, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की दुसऱ्या विषयाचा पण तुम्हाला पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली असेल तर ते जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला सगळे अपडेट्स PPT नोट्स वगैरे सगळं शेअर केलं जाईल. तर धन्यवाद मित्रांनो.